वडेट्टीवार साहेबांनी जो मुद्दा मांडला तिथं लोकांचा उद्रेक झाल्यानंतर तिथं 300 लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. काही लोकांना बेलवर बाहेर आले. तर आम्ही आता असा निर्णय केला की ज्या जनतेचा उद्रेक जेव्हा होतो त्या लोकांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात आणि त्यांना जेलमध्ये टाकायचा सरकारने प्रयत्न केलेला आहे तर राज्यातल्या करोडो लोक त्यांना टाका ना जेलमध्ये. जशाचं तसं उत्तर देऊ. आम्ही ज्या पक्षाचे आहोत त्याच पक्षामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अशा अनेक लोकांना जेलमध्ये इंग्रजांनी टाकलं होतं. उद्याच्या बंदमध्ये सुद्धा त्यांनी टाकावं जेलमध्ये. हा जो महाधिवक्ता सांगतोय आपली कहाणी करावं. पण जसं एक या लोकांना थोडं पण लाज वाटली पाहिजे की हे प्रकरण सुमोटो मान्य हायकोर्टाने काल आपल्या ताब्यात घेतलं. जसं कलकत्त्याचं प्रकरण मान्य सुप्रीम कोर्टाने आपल्या ताब्यात घेतलं तसं सुमोटो काल कोर्टाने दखल घेतली त्याची. आता यांना तेवढी लाज नसेल आणि वरून महाधिवक्त्याकडून आम्हाला त्या पद्धतीचं धमकी देत असतील हे लोक. त्यांना समजलं पाहिजे ना. हे इतके बेशरम आहेत की मी तुम्हाला काय आता त्याच्यावर तुम्हाला शब्दच नाही आहेत. म्हणजे याला राजनीती म्हणतात हे लोक. आणि त्या संस्थेवाल्यांनी त्यांना त्या आईवडिलांना काय समजवलं होतं ते तुम्हाला मगाशी सांगितलं की आता पुढच्या काळात होणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या विषयावर गांभीर्यच या सरकारला नाही. त्याच्यामुळे यांच्याबद्दलचं बोलायचं काय. टाका सगळ्यांना जेलमध्ये. जाऊ आम्ही जेलमध्ये. महाविकास आघाडी आम्ही काँग्रेस सगळं ओपन आहे. आमचं पुस्तक ओपन आहे. आम्ही परवा पण महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये सांगितलं की महाविकास आघाडी 6 चेहरा बनून आम्ही पुढे जाऊ. आणि आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यापेक्षा ही जी महाराष्ट्रातली भ्रष्ट संवेदनहीन सरकार हे सत्तेतून काढणं हाच आमच्या महाविकास आघाडीचा धर्म आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत. आता नाही झाली ना चर्चा. उद्धव साहेबांनी कुठे बोलले तसं. काही पण सांगतात. तसं कोणीच म्हटलं नाही आहे. तोही विषय बंद झाला. आम्ही वापरलाच नाही आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला पुढे जाऊ. आणि परवा पण आम्ही महाविकास आघाडीचं ऐकलं असाल तुम्ही की जेव्हा महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादानं सत्तेत आलं तर हायकमांड जे काही ठरवलं श्रेष्ठी लोक त्याप्रमाणे मुख्यमंत्री होणार असं झालं. त्याच्यामुळे हा विषय क्लोज झालेला आहे. पण हे जे महाराष्ट्रातले सेन्सिटिव्ह इश्यू आहेत हे इश्यू आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र वाचवणं हे आमचं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते बसून निर्णय घेतात. ओके. हॅलो बोला. त्याचं कोणाचं वाक्य कुठे लावता तुम्ही. काही उपयोगच नाही त्याचा. अजून काही नाही. त्याची चर्चा सुरू व्हायला आहे. त्यामुळे 288 जागा महाविकास आघाडी लढेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.